पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। दिवाळी फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारी ही करंजी, संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत करंजी कशी करायची ते बघणार आहोत। चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे खसखस घालायची आहे। खसखस आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायची आहे। खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही, ती लगेच भाजल्या जाते। आता आपण याला काढून घेऊया। 1 वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत। पण इथे मी सुकं खोबरं 1 वाटी मी किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा मी इथे 1 वाटी घातलेलं आहे। त्यामुळे सारणाला ना खूप छान चव येते आणि सारण आपलं चवीलासुद्धा खूप छान लागतं। आता लो फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साहित्य छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान सोनेरी रंगावरती आपण याला भाजून घेतलं तर हे सारण ना 1-2 महिने छान टिकतं, अजिबातही खराब होत नाही। खोबरं छान भाजलं गेलं तर सारणसुद्धा खवट लागत नाही। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा। आता आपण याला काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामध्ये आपल्याला रवा छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सगळं साहित्य आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे, अजिबातही फास्ट गॅस करायचा नाही आहे। स्लो गॅसवरती रवासुद्धा छान भाजून घेतलात ना तर छान त्याचा कलर येतो बघा। तुम्ही पाहू शकताय बघा। त्या रवासुद्धा आपला इथे हा तयार झालेला आहे। याला आपण काढून घेऊया। त्यानंतर इथे मी 2 चमचे चारोळी घेतलेली आहे। चारोळीसुद्धा आपल्याला एखादा मिनिट याला भाजून घेणार आहोत। तूप घालायची गरज नाही, याला फक्त भाजून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपण याला काढून घेऊया। तर सगळं साहित्य इथे आपण इथे भाजून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। सारण आपलं पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 1.5 चमचा वेलची पूड घातलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे इथे मी सफेद तीळ घातलेले आहेत। सफेद तीळ माझ्याकडे भाजलेले होते, त्यामुळे मी आधी भाजून घेतले नाही। जर तुमच्याकडे भाजलेले नसतील तर आपण सगळं साहित्य ज्यावेळेस भाजतो त्यावेळेस तीळसुद्धा भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी पिठी साखर मिक्स करून घेणार आहे। करंजी तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर पिठी साखर तुम्ही यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता। तर सगळं इथे पिठी साखर मी मिक्स करून घेतलेली आहे। तर हाताच्या साहाय्याने आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने जर मिक्स केलं तर छान असं मिक्स होऊन येतं बघा। आता आपण थोडंसं खाऊन बघते मी। तर गोडीला तर अगदी छान झालेलं आहे, गोड एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर ते सारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला करंजीसाठी लागणारं पीठसुद्धा तयार करून घेऊया। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी पाऊण वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। तर रवा इथे मी मोठे 4 चमचे घेतलेला आहे आणि रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। अगदी चिरोटी रवा, 0 साईजचा रवा असतो ना, तोच आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 1 चमचा यामध्ये पिठी साखर घातलेली आहे, त्यामुळे आवरणाला छान टेस्ट येते। तर इथे मी 1 चमचा फुल भरून घेतलेलं नाही आहे, थोडं कमी करूनच घेतलेलं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये घट्ट तूप मी 1 चमचा घेतलेला आहे। छान गरम करायचं आहे आणि गरमच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सगळ्या बाजूने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने आपल्याला छान असं हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला हे तेल लावलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने हे पीठ असं चोळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय बघा, अशा पद्धतीने मी सगळं पीठ इथे लावून घेतलेलं आहे। पिठाचा मुटका अशा पद्धतीने तयार झाला की समजावं आपण जे तेल घातलं होतं यामध्ये मोहन घातलेलं एकदम परफेक्ट आहे। तर सगळं आपल्याला मोहन हे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाणी इथे मी थंडच वापरलेलं आहे। पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, अशा पद्धतीने मी हा घट्ट गोळा इथे मळून घेतलेला आहे। मळलेलं पीठ आपल्याला झाकून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण साठा तयार करणार आहोत। तर साठा करण्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नुसतं कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल। छान फेटून घ्यायचं आहे, छान क्रीमी टेक्स्चरवरती आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा तास होऊन गेलेला आहे। अर्धा तासानंतर हे पीठ आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे। या पिठापासून आपल्याला पातळ 4 पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। चपातीसारखी आपल्याला एकदम पातळ पोळी तयार करून घ्यायची आहे। तर 4 भाग इथे मी करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपली ही पोळी लाटून घ्यायची आहे। जितकी शक्य होईल ना तितकं पहिल्यांदा आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे।
तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, अशा पद्धतीने इथं मी पोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावायची आहे. तर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपल्याला सगळ्या बाजूनी इथे लावून घ्यायची आहे आणि हातानेच आपल्याला सगळं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे छान पोळीला लागल्या जाते. आणि त्यानंतर आपली दुसरी पोळी यावरती ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या पोळीवरती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे. चारही पोळ्या आपल्याला अशा पद्धतीने ह्या लावून घ्यायच्या आहेत एकावर एक करून. आणि जी लास्टला राहते ना त्याला आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेणार नाही आहोत, फक्त ती दुमडून घ्यायची आहे. त्यासाठी कॉर्नफ्लॉवर मी लावून घेणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही दुमडून घ्यायची आहे आणि घट्टच असा गोळाचा तयार करून घ्यायचा. बघा तुम्ही बघू शकता बघा, याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल करताना आपल्याला त्यावरती अशा पद्धतीने ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून द्यायची आहे, म्हणजे छान असे रोल याचा तयार होतो आणि घट्ट रोल तयार करायचा आहे. रोल ह्याचा तुम्ही घट्ट न करता सैल जर केलात ना तर आपल्या करंज्या तळताना फुटू शकतात. त्यासाठी आपल्याला एकदम टाईट रोल करायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हाताने हे खेचून घ्यायचं आहे बघा, म्हणजे एकसारखा हा रोल तयार होतो. बघा एकदम जास्त जोरात खेचायचं नाही, एकदम हळूवारपणे हा रोल असा खेचायचा आहे आणि तो छान रोल इथे तयार करून राहिला आहे बघा. आता त्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे. जेवढ्या साईजच्या तुम्हाला करंज्या करायच्या असतील त्या साईजमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता बघा. तर मी इथे अर्धा इंचपेक्षा थोडीशी कमी इथे कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त एकदम याचे लेयर्स पण खूप छान सुटलेत बघा. अशा पद्धतीने केलेल्या करंज्या छान खुसखुशीतसुद्धा तयार होतात आणि मस्त एकदम खाण्यासाठी एकदम भारीत लागतात. तर आपला रोल अशा पद्धतीने हे दाबून घ्यायचं बघा. नंतरच आपल्याला करंज्या करायला सुरुवात करायची आहे. करंजी करताना आपल्याला सुकं पीठ लावायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, ज्यांना जास्त लेयर्स आलेले आहेत ना ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पातळ पोळीही लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे, म्हणजे लेयर्स आपले छान सुटतात बघा. तर अशा पद्धतीने मी ही लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता तयार केलेलं सारण घालायचं आहे. तर आपल्याला कडा बंद करताना यावरती दूध किंवा तुम्ही पाणी लावून याच्या कड्या थोड्याशा ओळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे. इथे 1 ते 1.5 चमचा मी सारण भरून घेतलेलं आहे आणि कडांना थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे कडा आपल्या तेलामध्ये सुटणार नाहीत. तर इथे बघू शकताय बघा, अशा पद्धतीने ही करंजी आपण तयार करून घेतलेली आहे. करंजी करताना तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल ना ती डिझाईन तुम्ही इथे करू शकता, पण मला इथे काट्या चमच्याने केलेली डिझाईन आवडते, त्यामुळे आपल्याला छान इथे बंद करून मी घेतलेले आहेत. डोकं छान अशी लावून घेत बघा, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाहीत. आणि काट्या चमच्याने बघा अशा पद्धतीने ही डिझाईन करून घ्यायची आहे आणि काय मस्त दिसते बघा ही डिझाईन, दिसायलासुद्धा फार सुंदर वाटते. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या उरलेलेसुद्धा करंज्या इथे करून घेणार आहे. करंजी केल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडासा ओला कपडा ठेवून द्यायचा आहे, त्यामुळे करंज्या आपल्याला सुकणार नाहीत, ते थोड्याशा ओलसरच राहतील, त्यामुळे तेलामध्ये जाऊन त्या फुटणार नाहीत. करंज्या आपल्याला एकसंगतीच भरपूर साऱ्या करून ठेवायच्या नाही आहेत, थोड्या थोड्या करून आपल्याला ह्या तळायच्या आहेत. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत करायचं नाही, थोडं नॉर्मल गरम झालं ना की आपल्याला करंज्या यामध्ये सोडायच्या आहेत. तर एका वेळेला आपल्याला 4 ते 5 करंज्या सोडायच्या आहेत. तेलामध्ये जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर आपलं तेल पुन्हा थंड होईल आणि करंज्या आपल्या ह्या तेलकट होतील. त्यामुळे खुसखुशीत करंज्या करायच्या जर असतील तुम्हाला तर एका वेळेला आपल्या 4 ते 5च करंज्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर आहे तसंच राहतं, त्यामुळे करंज्यासुद्धा आपल्या मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात. तर सुरुवातीला आपल्याला झारा लावायचं नाही आहे, थोडे तेलावरती जे येणारे बुडबुडे असतात ते थोडेसे शांत झाले ना की नंतरच आपल्याला झाऱ्याने हे पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे करंज्या छान अशा खुसखुशीत तयार होतील. काय मस्त एकदम आणि कलरसुद्धा काय छान आला आहे बघा. करंजी तळताना आपल्याला फार घाई करायची नाही आहे, नाही तर करंज्या त्या फुटल्या जातील बघा आणि आतून ते शेकतसुद्धा नाहीत आणि छान अशा खुसखुशीतसुद्धा होणार नाहीत. त्यामुळे पेशन्स सांभाळूनच आपल्याला ही करंजी छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, लेयर्स किती मस्त सुटलेले आहेत बघा. आता आपल्याला सगळ्या करंज्या इथे काढून घेणार आहे मी आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या उरलेल्या करंज्यासुद्धा इथे मी तळून घेणार आहे. करंजी तळताना एखादी करंजी जर फुटली तेलामध्ये तर तेल आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ते तेलामध्ये ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. करंजी फुटल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये जर करंज्या तळल्या तर त्या बाकीच्या करंज्यांनासुद्धा ते सारण लागतं आणि बाकीच्या करंज्यासुद्धा ह्या व्यवस्थित होणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम
करंज्या खुसखुशीत इथे तयार झालेल्या आहेत. दिवाळी फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारी ही करंजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही करंजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.